आमचे मित्र श्रीकांत देशपांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पुढे यावं. 2 दिवसाचा अतिशय सुंदर गेट टुगेदरचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न केला. आनंद त्याचा लुटला श्रीकांत देशपांडे. खूपच सुंदर. आपल्या वर्गमित्र पंढरीचे सर्व बंधू भगिनी, हॅलो, आला बरोबर. वर्गमित्रचे सर्व आपले बंधू भगिनी, गेले 2 दिवस आपण इथं काळे कुटुंबियांचा आदरातिथ्य अनुभवत आहोत. ज्योती आपली जरी ग्रुपची सदस्य असेल पण तो आमची देशपांडे फॅमिली म्हणजे आमची ती बहीणच आहे. तर काल मी बोललो, आता आपले दाजी आलेले आहेत, त्यांची आपली पहिलीच ओळख झाली. त्यांनाही 4 गोष्टी कळाव्यात, म्हणजे आमची किती जवळ आहे त्यांना कळावं. हा, म्हणजे मायाबद्दल त्यांचं मत चांगलं होईल जरा. लाडका मेवणा म्हणतील मग. तर अत्यंत चांगलं नियोजन इथं झालेलं आहे. दोघंही दाम्पत्यांनी, काळेसाहेब आणि ज्योतीनी अत्यंत मनापासून आपलं आदरातिथ्य केलं. स्पॉट सिलेक्शनपासून जेवण, नाश्ता, प्रत्येक बारकी छोटी छोटी जी गोष्ट आहे, अगदी सकाळी चहाबरोबर टोस्ट, 2-3 प्रकारची बिस्किटं, चहा म्हणजे एकदा चहा दिला नाही 3दा 4दा, काय तुम्ही जेवढा पाहिजे तेवढं चहा घ्या, कॉफी घ्या. एक असं वाटतं की आपलं मला 3 मुली आहेत आणि 2 मुलीची लग्न झाली, म्हणजे 2दा मी आपलं सारखं पाहुणचार करत होतो. पण इथं मला आज असं वाटलं की मी कुठलं तरी बाबा कधी वर पिता आहे का इतकं असं जरा यांनी एकदम प्रत्येक गोष्ट अगदी आपलं एक व्यायाचं आपण करतो स्वागत, त्या पद्धतीने आम्हाला यांनी सगळ्यांनी केलेलं आहे. दोघा नवा त्याचबरोबर हे आपल्या आजचे कार्यक्रम काल हे होते, ब्रँड मॅडम, भोसले सर, आणि मी नावं विसरतो काय, त्यामुळे जरा मला माफ करा. आता मी आज विसरणार नाही नावं. तुमचे केंबळकर सर, त्यांनी अत्यंत कालचा आणि आजचा दिवस आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्रम, संध्याकाळ आपली अत्यंत चांगलीही केली. त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि गाण्याचं सिलेक्शन हे अत्यंत चांगलं होतं, सादरीकरण, सिलेक्शन. आणि मध्ये मध्ये आम्ही आमचे सगळे हौशी कलाकार, एकच आमच्यातला कलाकार म्हणजे गणपुले सर, ते जरा प्रोफेशनल कलाकार आहेत. बाकी आम्ही असे सगळे हौशी. पण हौशी जरी असले तरी आमच्यातली प्रणिता म्हणजे ती आमची छोटी लताच आहे. अत्यंत सुंदर तिचा काल आम्हाला तिचा अनुभव आला. ही जी छोटी माणकं, छोटी रत्न होती ती तुमच्यामुळे उघडकीला आली, कारण ही संधी मिळाली गाण्याची. 2 दिवस फुल 2-2, 3-3 तासाचा. अदरवाईज काय होतं, एक अर्धा-पाऊण तासाचा ऑर्केस्ट्रा ठेवला जातो, ती गाणी म्हणतात आणि मग बाकी ते कोणाला इन्व्हॉल्वमेंट नसती, तर तुम्ही इन्व्हॉल्वमेंट करून घेतली. आमची लोक मग आली तरी तुम्ही त्यांना स्वागत केलं, त्यांना साथ दिली. आणि कसं असते, हे आमच्या भगिनी बिचारा यांच्या अंगात कला खूप असते हो. आता आमची पिढी कधीची आहे, आता साठी लावा आम्ही सगळे, साठी ओलांडली सगळे. मी कला म्हणणार, आता तुम्ही काय ल केला तर माझा दोष नाही. पण कसं आहे, अंगी नाना कळा असाव्या, चांगले असते. तर काल तिने चांगले गाणे म्हणली. आज आता आमची मध्यराज औरंग म्हणजे संध्याची नुकत्याच गेल्या, म्हणजे मी आता थोडेसे कुठे गेले, थोडी जास्ती संध्या आहे. नाही पूर्वी संध्या अत्यंत सुंदर हे केला. म्हणजे पहिल्यांदा असं कसं आहे, आता आपली जवळ 5-6 वेळा गेट टुगेदर झाली, पण अशा एवढं हे इतकं चांगलं सुंदर पद्धतीने. आणि नवरंगाचा हा डान्स सोपा नाही आहे. या 9 रंगाचं त्यांनी एक्सप्रेशन दिलेली आहे. संगीतातले जे 9 रंग आहेत, म्हणजे हे सगळे हा म्हणजे फार सोपा नव्हता हा डान्स, आणि अत्यंत सुंदर केला.
स्टँडिंग ओवेशन मिळालंय थँक्यू सगळ्यांचं थँक्यू. आणि गणपुलीला अजून मिळालं नाही थोडं तुम्हाला. सायरानी कालचाही दिवस गाजवला, आजही सायरानी चांगली गाणी म्हणली. आणि हा जो 2 दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग जो होता दांडिया, आज सुरुवात आम्ही जेव्हा आलो इथं तेव्हा दांडियाचा माहोल होता आणि यांचं दांडिया चाललेला होता. आणि मग यांनी चांगलं संगीत असं लावलेलं होतं की मला आलं की माझ्या अंगात जरा ठेका आला, मी आपला नाचा लावलो. मला संध्याने 2 हे आणून दिल्या दांडिया टिपल्या. आता मी ती दांडकी म्हणून हातात घेतली, पण कसं असतंय संगतीचा दोष असतो. माझ्यासारखा बेसुरा आणि बेजोड माणूस सुद्धा वाचू शकला आणि जॅकेट टिपऱ्या बाजूला मी सुद्धा. मला असं वाटतंय आता त्याचं ह्याचं शूटिंग कदाचित चांगलं नाचत असल्यामुळे त्यांनी मला परत हात बोलवून घेतले. नाही आमच्या सगळ्यांनी नीट नाच म्हणून घेतलं. सुंदर आजचा दांडियाचा माहोल चांगला केला. सगळ्यांनी अत्यंत उत्साहाने. कसं असतंय शेवटी आज आता आपण गेट टुगेदर करतो आहोत. कशाकरता करतो आहोत? आपले व्याप प्रापंचिक व्याप चालू असतात, व्यावसायिक प्रापंचिक सगळीच चालू असते. आता वयाची 60 ओलांडले, व्याधी असते, प्रत्येकामध्ये काही ना काही जबाबदारी. आता बऱ्यापैकी सगळे आता आजी आजोबाच्या भूमिकेत आपण आलेलो आहोत. ते जबाबदारी ॲडिशनल झालेल्या आहेत. ह्यातनं कुठंतरी विरंगुळा मिळावा, 2 दिवस आपले मस्त आनंदात जावेत, कुठलेही ताणतणाव नसावा या हिशोबाने आपण करतो. आणि अत्यंत चांगल्या प्रकारे आपण इथे हे 2 दिवस घालवलेले आहेत. यासाठी एकदा ज्योती आणि आपले दाजी यांच्यासाठी एकदा टाळ्या लोक झाल्या. 3-4 वर्षापूर्वी आपल्या धनुनी केला होता आणि मस्त झाला होता तो प्रोग्राम. त्यानंतर आता हा मध्ये कोरोना वगैरे झाल्या, त्यानंतर ह्या काळे दाम्पत्यांनी ज्योती आणि तिच्या मिस्टरांनी त्या पदाळ्याच्या शाहूंच्या नगरीत आपल्याला त्याचा पुनर्प्रत्ययाचा आनंद दिला. जसं ज्या पद्धतीचं ठेप त्या धनुनी तिथं ठेवली होती तशी या दोघांनी इथे आपली ठेप ठेवली. निश्चित VVIP ट्रीटमेंट. आता धनु ज्याला मी नव्हतो, पण तुमच्या सगळ्याच्या ऐकण्यावरून मला इथे माहीत होतं. येस ती मला मिळाली. येस अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन, सगळं सुंदर. अगदी 2 दिवस आपले गेलेले आहेत. आता थोडंसं काळेसाहेब इथं आलेले आहेत, त्या ग्रुपबद्दल थोडी माहिती देतो. आता आमची ओळख करून दिली त्यांना, कोण काय करतंय, कोण काय. सगळे आता रिटायर झालेले आहेत. आम्ही तर एखादं आमच्यात काम करणारे म्हणजे आता फक्त आनंदाचा राहिला आहे आणि चंदूला त्याचं दुकान असल्यामुळे ती काय त्याचं रिटायरमेंट नाही. हां आणि आपले दौलत सिंग, अदरवाईज आम्ही सगळे रिटायर. आता त्यांनी आता नवीन उद्योग चालू केला. आता ते लॉज बांधायला लागलेला आहे. स्टार्टअप नवीन करायला लागले त्यांनी. ठीक आहे, पण जनरली सगळे असे रिटायर झालेले आपण लोक आहोत. त्याच्यामध्ये काम करणारे लोक हे 2-3 आहेत. त्यामुळे निवांतपणा येणं जाणं हे आपण केलेलं आहे. हे आमच्या सगळ्या भगिनी त्यात बऱ्यापैकी हाऊसवाईफ आहेत, काम करणारे. आताही जो आमचा ग्रुप बघितला 60 ओलांडलेला आहे. त्या काळात हाऊसवाईफचं प्रमाण जास्त होतं, नोकरी संधी कमी होत्या. आणि तालुका लेवलला जे आले बिचारे आता हे आमच्या सगळ्या पंढरपुरातल्या आता कुठे इकडे तिकडे गेल्या, त्यावेळी नोकरीचं फारसं प्रस्त नव्हतं. त्यामुळे बऱ्यापैकी हाऊसवाईफ आहेत, परंतु सगळ्या अत्यंत जिद्दी आणि हुशार आहेत. MA BSc आणि BCom ही आमची बॅच. काही MSc झालेले आहेत, काही BA BCom झालेले आहेत, MCom केलेले आहेत. त्यांनी कुठं जर नोकरी क्षेत्रात गेल्या असत्या तर निश्चितपणे मोठ्या स्थानावर गेल्या असत्या. जसं आमच्या ज्योतीला संधी मिळाली, मिस्टरांनी त्यांच्या व्यवसायात ज्योतीला सामावून घेतलं आणि ज्योतीने तिच्या कर्तृत्वाने त्यांना साथ दिली आणि एक यशस्वी उद्योजिका म्हणून ज्योतीसुद्धा नावारूपाला आली. आणि आता आम्ही तिथं बसलो, त्यांच्या काळेसाहेबांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं ज्योतीचं कौतुक केलं की ॲडमिनिस्ट्रेशन तिचं फार चांगलं आहे. सुरुवातीपासून त्यांनी तिचं कौतुक केलं, बरं वाटलं आम्हाला.
आता ज्योती म्हणजे माझ्या बहिणीच आहे, धाकटी बहिणीच आहे माझी. आमची फॅमिली रिलेशन आहे तिचा थोरला भाऊ शशी आणि आम्ही एका वर्गात पहिली दुसरीपासून. आमचे वडील आमचे काका ज्योतीचे वडील हे आमचे सगळे असे फॅमिली रिलेशन आमचे. त्यामुळं ते अभिमानास्पद वाटतं आपल्याला किंवा आपल्या जवळची एखादी अशी उद्योजिका होते. आता त्याच पिढीत मी पहिल्या पिढीतली उद्योजिका म्हणायची. अदरवाईज आपल्यासारख्या मराठी माणसाला उद्योग करणं हे करणं आपल्याला कुठं माहीत नव्हतं. त्यामधली पहिल्या पिढीतली उद्योजक आणि अजूनही 30-35 वर्षानंतर या पद्धतीने यशस्वीपणे काम करणं. त्यात आता आम्हाला आमचे रोटरीच्या नातं निघालं. काळेसाहेब 99-2000 रोटरीचे अध्यक्ष होते कोल्हापुरात. मी पंढरपुरात होतो. तो एक आमचा त्यांचा धागा चांगला रोटरीचा मिळाला. आजही रोटरीमध्ये ॲक्टिव्ह आहे. आपण ज्या हॉटेलमध्ये आज 2 दिवस राहतोय ते एका रोटरी यांचंच आहे. म्हणजे हा एक अजून एक जोडणारा दुवा आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आपल्याला साजरा करता आला. आपल्या ग्रुपमध्ये सकाळपासून ग्रुपचं आपलं 6:30 वाजता सुरुवात होती. रात्री दार लावायला आपले वैद्यराज असतात आणि सकाळचं दार उघडायला नीता देशपांडे येते. पिढी माने असते ते फक्त ते आपले बिचारे हवामान सांगतात. पंढरपुरात आज पाऊस पडलाय, पंढरपुरात ढग आलेले आहेत आणि सगळ्यांना आपलं गुड मॉर्निंग करतात. चंदूबा सकाळी 2-4 टाकतात रील कुठले तरी नीट वागा, हे करा, हे फोन बघा, ते फोन बघा. उपदेश असते त्यांचे चांगले. त्यानंतर परत आशाच आपलं येतं गोंदवलेकर महाराजांचं बरोबर. हे असे कट्टा आपला जागता ठेवण्याचे हे जागते कट्ट्यावरचे ह्यांच्यामुळे जागता राहिला कट्टा. आम्ही आपल्या कडेकडे घुटमळत असतो. कुठंतरी सकाळी एखादी पोस्ट वाचली की संध्याकाळी तेव्हा रिप्लाय करणार. त्याच्यावर उत्तर आलं की दुसऱ्या दिवशी कळते आपल्याला. मग ती वेळा घर असं होतं की उत्तर त्यापेक्षा उत्तर न दिलेलंच बरं. परंतु कट्टा आपला जागता ठेवण्याचं काम करता येते म्हणजे. चंदू आपला मिराजदार नाही आहे इथं. तो आमच्या कट्ट्याचा सचिन तेंडुलकर आहे. त्यांनी आला म्हणजे फुल बॅटिंग असते. कट्टा आपला एकदम जागता राहतो. धनबा हे संध्याकाळी आता सकाळ चालली ना. हे सुरुवाती सत्र चालू झाली. सकाळचं सगळं एक अध्यात्माचे डोस पाजून झाले. दुपारनंतर मग जरा देव आपले जेवायच्या वेळी येतात. वाम पोक्षी वगैरे 1-1.5 नंतर वाम पोक्षी झाली चालू होतं. मग परत मग सुगरणीच्या पाककलांचं चालू होतं. कोणी काय केलंय. सुरुवातीला कट्टा आल्यानंतर ती डिंगरे सरांचे आमच्या प्रत्येक दिवशीचे फोटो असायचे. चहाचा फोटो, परत डिशचा फोटो आणि त्यांचं ती रोजची डिश बघून आमच्या पोटात खड्डा पडायला लागला. 2-2 भाज्या स्वीट हे ते काय बिचारी बायको नशीब हे नशीब कोणा म्हणलं का विनाकारण आपल्याला नका देऊ श्रीखंड म्हणजे काय ते गोड खाणार त्याला देव जाणार तसं हे झालं. ते स्वतःच देव आहेत. जरा तर आम्हाला त्रास व्हायचा ती बघून सगळं. आम्ही तर बायकोला आमच्या घरी दाखवलं नाही म्हणलं हाय मिळायचं ती बंद व्हायचं बरोबर. आता डिंगरे सरांनी जरा टाकायचं कमी केलं. त्यांनी डाएट चालू केला आहे त्यामुळे ते फारसं आता त्यांना आधी लागत नाहीत. पण मजा यायची त्या काळात. सुगरणीच्या डिशेस यायच्या. आमची शोभा वाईतनं काहीतरी पाठवायची केलेली. पंढरपुरातनं आमची रोहिणी डिंगरे तिच्या डिश ती आमची म्हणजे पंढरपुरातली सुगरण, ती वाईतल्या सुगरण. परत घुसपटाचा विषय वेगळा. परत आमचे ते देशपांडे मॅडम तिथनं पाठवायच्या काहीतरी पालावातनं. चहा आला की चहा फिक्का झाला, चहा कडक झाला, पांढरा चहा, दूध जास्ती झालं, हे झालं. ते छोट्या गोष्टी असायच्या. त्यातनं आपण गप्पा मारत राहायचो एकमेकाशी. काय तर खेचाखेची व्हायची. ते छोटे क्षण होते पण ते आम्हाला आनंदाचे होते. कुठल्याही त्यामध्ये असं कोणाला दुखवावं काय करावं. एक तर आपण वयाच्या 50-55 नंतर एकत्र आलो आणि सुरुवातीच्या काळात आपण कॉलेजला बरोबर असताना कधी एकमेकाशी बोललो नाही.
बोललो तर आहो जाऊ बोलायचं. आपल्या आपली पंढरपूर पाहिलं ती पद्धत होती. मित्राशी सुद्धा आहो जाऊ बोलायचं. आणि वर्गातल्या मुलीविषयी तर एकतर बोलायचं मुश्किल, बोललं तरी आहो जाऊच बोलायचं. हा पण आता हे आम्ही आता मुली म्हणायचं म्हटलं तरी अवघड आहे सगळ्या. आता आपण एकमेकांशी एकेरीमध्ये बोलू शकतो, हे करू शकतो. काळाचा महिमा आहे आणि आपल्यातलं जे हेल्दी रिलेशन आहे त्याचं हे आणि अत्यंत चांगलं हे वातावरण असतं. त्याच्यामुळे एक आपल्याला मानसिक आरोग्य सुद्धा आपलं अत्यंत चांगलं राहतं. एक प्रकारचं आपलं टॉनिकच आहे की ट्रीटमेंटच आहे एक प्रकारची. आणि असे गेट टुगेदरला फॅमिलीनी इन्व्हॉल्व्ह होणं, ज्योतीने केलं सगळं गेट टुगेदर. म्हणजे मिस्टर यात इन्व्हॉल्व्ह झाले. नाही सगळं A to Z तिने केलेलं आहे. निश्चित अहो सर तुमच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही. अगदी लोकेशन चॉईस करण्यापासून मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ, तुम्ही तिचे स्वामी समर्थ आहात त्यामुळं तुम्ही पाठीशी असल्यामुळेच ती सगळं करू शकते. तुमच्या संमतीशिवाय होऊ शकत नसते. निश्चितपणे तुमचं हे याच्यामध्ये प्रचंड मोठं योगदान आहे. आणि विशेष तुम्ही आज वेळ काढून आलात, हे तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला, याचा अत्यंत आनंद झाला आम्हाला. निश्चितपणे परत आपण भेटत राहू. एकमेकाशी संपर्क आज झालेलाच आहे आपला. तुम्ही आता आमचा पाहुणचार घ्यायला पंढरपूरला या. निश्चितपणे आता तुमचं तुमची सासूवाडी नाही, आता प्रत्येकाची घरं आहे ती मित्र परिवार. हा तुमचा मित्र परिवार वाढला आहे. तुमचे आता घरही वाढलेली आहेत पंढरपुरातली. निश्चितपणे तुम्ही या पंढरपुरात आमचा पाहुणचार घ्या. ज्योती तुलाही सांगतो, ये तू आली की आधी फोन कर आम्हाला. आम्ही कुठं जरी असलं तरी पंढरपूरला येऊ. आम्ही कुठं इकडे तिकडे फिरतच असतोय, पण जरूर आम्ही तुमचं हे करू. पुण्याला इकडं जा तिकडं. आता काय व्याप आपलं कुठं बोलवत तिकडे जायचं. रिटायर माणूस आहे मला जेवायला बोलून तरी मी कोल्हापूरला येते. तुम्ही संध्याकाळी सांगा, मी सकाळी नसतो. मला तसं काय नाही. अगदी 11th आवरला का सांगितलं असंही काय नाही. आणि अत्यंत मस्त पद्धतीने चाललेलं आहे. आपल्या ग्रुप जिवंत ठेवण्यासाठी जे लोक झटतात त्यामध्ये आपल्या देवा, इंगरे सर, धनबा, आशा, डॉक्टर आशा. अंतिम सत्र अत्यंत सुंदर असतं. तू कधीतरी एकदा चाट दाखव काय साहेबांना अंतिम सत्राची. हे गंमत चालली असती साहेब आमची. हे आमच्या आशा मॅडम रात्री 12, 11:30, 12 दारून घेतात आमच्या. भैरवी झाली 4 वेळा वाढदिवसाच्या. प्रत्येकाच्या वाढदिवसाला त्या नावाप्रमाणे 4 वेळा करणार. म्हणजे आज डॉक्टर आहे ती. जनरली डॉक्टर म्हणजे जरासा थोडासा वृक्ष असतो माणूस फार त्याच्या, कारण ते व्यापच असे असते. पण अशा त्याच्या अत्यंत विरोध आहे. अत्यंत तिचे कलासक्त मन आहे तिचं. अशा करता याचा टाळ्या झाल्या पाहिजे परत. आणि त्रास पण देते आम्हाला तिने. गाडी आम्हाला तिने 40 किलोमीटर वाजवायला लावली. आम्हाला ह्यांनी सांगितलं तू नाही हायवेला यायचं का पुण्यात. एक तर आम्ही नवीन, आम्हाला माहिती नाही. आम्ही राहणार नारायणपेठे. त्यांनी आम्हाला बोलवलं त्या नवले पुलावर. आम्ही गेलो तिथं अर्धा तास उभं राहिलो. 4 पेशंट झाले तपासून तोपर्यंत. ते विषय वेगळा झालो. आम्ही आपलं तर नवले बीचवर थांबलो. येईल जायची गाडी आपली जाईल आहे. आणि नंतर कळलं की बाबा हा ही शोभा बिचारी तासभर येऊन उभारली त्या पाचवडला. मिस्टर आपले बिचारे आले तर थांबले तासभर. आणि नंतर कळलं ही गाडी कुठं चालली आहे. साताऱ्यातनं वळली पुलाखाल्यावर कुठं चाललंय म्हणलं. काय म्हणलं आपल्याला पुसे सावळीला जायचंय. अरे बापरे म्हणलं काय आशाला तिथनं घ्यायचंय. अरे बाप. बरं आशा म्हणजे काय हेवी वेट आहे आपल्या ग्रुपमधली. ठीक आहे म्हणलं चला आता गाडी. आता आपण बाहेर पडलोच आहे. आता 11-12ला पोहोचाय म्हणजे 2 वाजतील. तरी ती बिचारी आग्रह करत होती इथं नाश्ता घ्यायला या, नाश्ता घ्यायला या. ते जर जेवणाची चांगलं झालं ना तर आपण इथं फार उशीर आलो असतो. उशीर झाला असता. तिथला सगळा कार्यक्रम आपला पुढे गेला असता. पण
ठीक आहे, आता जाताना बघू आपण काहीतरी. मला घरात सोडायचं Standing instruction. हो, आम्ही गाडी घेऊन येऊ तुमच्या मागं. हं? आमची गाडी तिकडे घेऊ काय? हो सगळ्यांनीच या सगळ्यांनाच. तर अशा पद्धतीने ग्रुप आपला चालतो. हे बाकी आम्ही लिंबू टिंबू इथं बरेच आहेत. लिंबू टिंबू बरेच आहेत ग्रुपमध्ये आमच्या. आता हे सायरा बिरा हे आता इथं मी गाजवलं मैदान, पण ग्रुपमध्ये लिंबू टिंबू आहे. मी सुद्धा लिंबू टिंबूच आहे. कधीतरी 2-4 दिवसात एकदा आपलं इथं यायचं, बघायचं काय चाललंय काय नाही बघायचं. पण कसं असतं शेवटी एखादा ग्रुपचं कुठल्याही एखाद्या ऑर्गनायझेशन असू काही असू 80-20चा फॉर्म्युला आहे. 100 20 माणसं काम करत असतात आणि 80 माणसं त्यांच्या जोर सगळं त्यांचं निवांतपणा चाललं असतं. तसं आपल्याकडे तसंच आहे. ग्रुपमध्ये 20% लोक ॲक्टिव्ह असतात. त्या 20% लोकांमुळे आपले बाकीचे 80% आपण एन्जॉयमेंट करतो. वाचन करायचं, बघायचं, राजकारण नाही, प्रेक्षक असतो. पण आपलाही ग्रुप आपलाही सहभाग तसं महत्त्वाचा आहे. जरी आपण लिंबू टिंबू असलो तरी आपण लिंबू टिंबू आहेत म्हणून मोठे आहेत, लक्षात ठेवा. हे मोसमी आहे. सगळे जरी झाले असं तर अवघड झालं असतं. तुम्ही पण मोठी आहे ते आहे ना आपलं कशाला बघा विनाकारण उगी घ्यायचं, लोकांचं श्रेय घ्यायचं. ती एकमेव 3 धारी लिंबू आहे. तर अत्यंत चांगल्या पद्धतीने आपला ग्रुप चाललेला आहे. आपली गेट टुगेदर वेळच्यावेळी होतात. थोडंफार इकडे तिकडे झालं की थोडा ग्रुप जरा लिथार्जी आली की आपण एखादं गेट टुगेदर घेतो. तसं ह्यामध्ये आता लिथार्जी थोडी आली होती तर आपण हा गेट टुगेदरचा कार्यक्रम घेतला. आणि ह्यात विशेष म्हणजे ज्योतीने कशाचं काय ताकातूर लागू दिलं नाही. गेट टुगेदर झालं, इकडे ठरले पन्हाळ्यात, पुढं काहीच नाही, हिच्याकडनं काही संपर्कच नाही. सिक्रेट ठेवायचा होता. ह्याला म्हणलं हा काय फारसा काही बोलायचा नाही. मग ठीक आहे बाबा ठरले आपण आता जाऊ. पन्हाळ्या ठरले, तारखा ठरल्या, ओके चला. 8, 9, 10, 9, 10, 11 तारीख ठरली. त्यानंतर काय ते कल्पना नाही काय कशा पद्धतीने होणार काय होणार. लोकेशन सुद्धा तिने दिलं नाही. काय असं थोडं थोडं गंमत वाटायला काय चाललंय काय ह्याची बळबण करायला लागलाय, त्याला विचारलंय का नाही. गाडी पण बुक झाली. गाडी आम्ही बुक झाली, सगळं झालं. ठिकाणाचा पत्ता नव्हता. शंका यायला लागली. बर पैसे सुद्धा मागितले नाहीत. आमच्याकडे कसं असतं बाबा 1500, 1000-500 जमा करा. कुठंतरी काय कोणी येणार काय काय कळलं जरा जरा गाडीचे पैसे दिले ना आपण गप्प बसलो. येणार काय जाणार किती कळायला काही होतं तर काहीच कळायला माग नाही. काय ऍडव्हान्स मागितला नाही काय नाही. बरं ते ग्रुप तर चाललेला ह्याने परत ॲडिशनल एक ते पुण्यातनं निघणाऱ्या गाडीचा ग्रुप काढलेला. स्थानिकमध्ये आमची पंढरपुरातनं गाडी कोणाही निघणार, 2-3 गाड्या, सोलापूरने गाडी. ठीक आहे म्हणलं चला जाऊ तर धडकू तिथं काय होईल ते होईल. दोन घुसखोरी जास्त होत. हां घुसखोरी. हां दोन घुसखोरी. त्याला काय आता बघा नाही आलं ते काय चला त्यांनी आलं पाहिजे. आणि तसं काय नाही आहे बघा तुमचे ह्या दोघी आल्या तुम्ही तुमच्या मिस्टरांना घेऊन या, आमचं काय म्हणणं नाही. आलं लक्षात. आपला ग्रुप ओपन आहे, एन्जॉय करू दे. मिस्टरांना आणलं तर आम्हाला काहीच करता येणार तुमच्या प्रोग्रामच्या वेळेला अशा तुमच्या प्रोग्रामच्या वेळेला आम्ही त्यांना बाहेर न्यायची व्यवस्था करू. बाहेर येणार नाही तुमच्या बरोबर. काय नसतं तसं आपल्याला ते थोडं वाटतं. काय नाही रोज एन्जॉय करते सगळे रोज. आमच्या बायकोचं झालं होतं मी तिला कोपरगावला घेऊन गेलो. मुळात ते आमचे सासरे होते रेल्वेत, त्यांच्यासारख्या बनल्या पाहिजे. ही एकदा ही 9वी 10वीला त्या कोपरगावला होती. हिला 4 राखी नीट ओळखीची नव्हती. 1-2 वर्षात तिथं होती ना. परत ती गेली श्रीरामपूरला. तरी त्यांनी ते जुनं काढतात सगळं रेकॉर्ड हुडकून. तर आम्ही गेलो तिला घेऊन गेलो. तसं काय नसतंय शेवटी एन्जॉयमेंट होते. जुने मित्र मैत्रिणी असतात भेटतात. तिच्या बऱ्याचशा मैत्रिणी मग तिला लक्षात आलं त्यानंतर या मैत्रिणी होत्या आपल्या. त्यांचं चालू राहतं व्यवस्थित. काय त्यांचं चांगलं तसं काय नसतंय. आपण फक्त एन्जॉयमेंट करायची, मस्त एन्जॉय करायचं लाईफ. आपलं शारीरिक तब्येत मानसिक तब्येत चांगली राखणं आणि आर्थिक बाबतीत सुदैवाने आपल्यामध्ये सगळे अत्यंत चांगलं आहे आपल्या सर्वांचं. कुठल्याही बाबतीत त्यामध्ये परमेश्वराची कृपा आहे आपल्यावर. फक्त आता आपण आपले हेल्थ शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळणं, साठीनंतर जाता त्याच्यावर आपण लक्ष देणार.
एकमेकाच्या संपर्कात राहणं, काही अडीअडचणी असल्या तरी मन मोकळेपणाने सांगणं. आपण आता तुम्ही बऱ्याचशा जणी परगावात असता, आम्ही पंढरपुरात असतो, काही अडीअडचण असली तरी मोकळ्या मनाने तुम्ही आमच्याशी बोलू शकता, आम्ही तुमच्याशी बोललो तरी एक चांगली मदत होती. आपण एक एक्सटेंडेड फॅमिली जाऊ. हे काय आपण जर 30-35 जण असलो तरी ती 30-35 फॅमिली आपण एकमेकाशी जोडले गेलो आहोत. तर हे निश्चितपणे आपल्यासाठी चांगलं आहे. गेट टुगेदर घेणं किंवा एकत्र येणं त्याचा अर्थ त्याच्यासाठी असतो की बाबा आपल्या फॅमिली एक्सटेंडेड होत असते. आता आपल्या मुलाबाळाच्या लग्नात कार्यात ज्योतीने काय आपल्याला जास्त बोलवलं नाही, पण तिने आता हे सगळं भरून काढलं आहे सगळं. कोविडमध्ये झालं. माझ्या थोरल्या मुलीचं त्या पिरियडमध्ये झालं होतं, पण तिने हे सगळं आता भरून काढलेलं आहे. आणि निश्चित बरोबर आहे ना, तू पण भरून काढायला पाहिजे. ज्योती पण ज्वाला लगेच तिने उत्तर दिला, तू पण भरून काढायचंय. काढून घ्या. आणि तुला मी जास्त हे करणार, एक पेढा तुला जास्ती देणार. मला आईस्क्रीम पाहिजे. आणि तुझा मामा आमचा नारायण आमचा चांगला मित्र गेला बिचारा. नाही ते बिचारी नाही केलं एवढी तिने माझ्या काल माझी चूकच झाली कशी. आणि एवढ्यासाठी मी आज प्रत्येकाचंही सांगते, ज्योतीचं हे लिंबू टिंबूचं आहे. तू जरा असते संध्याकाळी संध्या आला की तू जर जागी होती. वेळ मिळत तशी शोभाचंही तसंच आहे. वेळ मिळत तसं ती मग ती टाकते आपलं काहीतरी आध्यात्मिक असते. येणे पण काहीतरी सणवार आले तर रांगोळी बिंगोळी चालू होती. हा लिंबू टिंबूच आहे. हे पण लिंबू टिंबूच आहे. हे पल्लेवर मॅडम ती काय आमचं ते विजयच्या त्याचा जेवढा मोठा कालवा असतो त्याला अख्खा ग्रुप घाबरतो बरं का. हो बहिणी, कुणाला घाबरत नाही बायका, त्याला घाबरतो. काय कुणाला कधी काय म्हणाल काय सांगताय. सोडत नाही, आम्हाला विजय तसा नाहीये, आपल्याला बोलत नाही, अजिबात बोलत नाही आपल्याला. चांगला मित्र आहे तो आमचा. हो तुम्ही जरा काय तरी वेडी वाकडी पोस्ट करा की बघ. चांगला मित्र आहे. मास्तरला राहू ती नाही, त्यांचं काय असेल तर आम्हाला माहित नाही, पण तो आमचा चांगला मित्र आहे. विजय चांगला मित्र आहेस की नाही तू. अशा तर काय अशा ही आपल्या ग्रुपची काय ते महिला टीमची कॅप्टन आहे नीता आदनाबंद. आपले सणासुदीला ताटबीट आपलं रांगोळी आणि नैवेद्याचं ताट दाखवते. हिचंही लिंबू टिंबूच आहे. त्याच्या मागं व्याप असते. आपलं वाढदिवसाला फक्त शुभेच्छा द्यायची. तिच्या वाढदिवसाला आम्ही देणार, आमच्या वाढदिवसाला तिने देणार. अदरवाईज तिचा कधी नसती. आमच्या बहिणी आहेत या विचारा यांनी खरं इतकी सजावट वगैरे करते. आणि उमाकांत फोटो टाकून सगळं केलं असतं यांनी. उमाकांतच्या मंडळी आहेत आमच्या, अत्यंत आपल्यात इन्व्हॉल्व झालेले आहेत. आणि खरंच कौतुक असतं. इतकं इन्व्हॉल्वमेंट जनरली कोण करत नाही. अदरवाईज काय करतो बायकाचं आधी त्यांना वाटतं की नवऱ्याच्या मैत्रिणीमध्ये ते विनाकारण विजूच्या मंडळी आणि उमाकांतच्या मंडळी या दोघी अत्यंत मस्त इन्व्हॉल्व झाल्या. म्हणजे आपल्या ग्रुपमध्येच वाटतं. सायरा सुद्धा असती, ती पण यांच्यासारखीच आहे. दोघी सणासोबत वाढदिवसापुरती हजेरी असते यांची. आणि अशा पद्धतीने आपला ग्रुप आहे. चंदू बाबा आमचा काही आला त्याच्या मागे व्याप असतो वेगळी. चंद्रास मिराजदार तो आमच्या ग्रुपमधला सचिन तेंडुलकर आहे. अत्यंत वर्सटाईल व्यक्तिमत्व आहे. दमा मिराजदारांचा पुतण्या बरं का काळेस आहे. दमांचा पुतण्या आणि त्याच्या लेखणीत दमांचं अस्तित्व जाणवतं. मिश्किल पण आहे, पण तो कसा आहे, तो ऑनलाईनच चांगला आहे. तो ऑफलाईन आला की बिघडला. ऑनलाईन तुमच्याशी दिवसभर गप्पा मारत बसतात. समोर आला की ती गप्पच वापरायचा बघत. समोर आला की एकदम हे होतो. पण आमच्या ग्रुपमध्ये अत्यंत चांगली माहिती, सगळी गाणी वगैरे ग्रुप हालता ठेवतो. अगदी म्हणजे ओशोपासून
तुकाराम महाराजापर्यंत सगळीकडनं फिरून आणून प्रत्येकाचा अत्यंत चांगला खजिना आहे त्याच्याकडं. आमचं म्हणजे नॉलेज वाढतं, चांगली माहिती मिळते, चांगलं वाचन होतं त्या निमित्ताने. अशा तऱ्हेने एक सुंदरपर्यंत ग्रुप आमचा पंढरीचे वर्गमित्र आणि ह्याला फिल्टर लागलेले आहेत. मूळ ग्रुपपासून हा तिसरा ग्रुप झालेला आहे. अजून त्या व्हॉट्सअपवर 3 ग्रुप दिसते, पण हा शेवटचा तिसरा ग्रुप आहे आणि फायनल ग्रुप अत्यंत चांगला आणि हाच चांगला चाललेला आहे. ते ग्रुप फक्त व्हॉट्सअपवरच बाकी आहे 2. प्रत्यक्षामध्ये ग्रुपमध्ये आपलं जे ॲक्टिव्हिटीज चालतात ते आपल्या या वर्गमित्र पंढरीमध्ये चालतात आणि अशाच पद्धतीने चालत राहाव्यात. आता जसं ज्योतीने आणि काळेसाहेबांनी आदरातिथ्य आपलं केलं त्याच्यापासून सगळ्यांनी एक्सपिरियन्स ही घ्या. आपण काय करायचं प्रेरणा घ्या आणि हे ज्योतीने जी ज्योत पेटवलेली आहे हे ज्योत तुम्ही पुढे न्या आणि इथं आज जाहीर करून टाका की पुढचं गेट टुगेदर कोण मिस्टर आणि मिसेस करणार आहे. श्रीकांत आणि अनु करणार. अरे हे बघ मुलीच्या लग्नात नाही ना बोलावलेलं पुण्याकडे न्या. नाही, आता ही कसं आहे ही ज्योत ज्योतीची ज्योत आहे. मी कशी हातात घेऊ तुम्हीच गेली पाहिजे. काय झालं तू त्यांचा फॅमिली मेंबर आहेस. ऑलिम्पिकची म्हणायची ती फॅमिली मेंबर आहेस ना मग ते जोड घ्यायच्या हाताकडे. त्यामुळे फॅमिली तुम्ही घ्या ही ज्योत मेंबर हातात. आम्ही आहेच की आम्ही तर घेणारच आहे. श्री गणेश करायचं श्री हा हे तुम्ही इन्स्पिरेशन घ्या तुझ्याकडून आणि तुम्हाला शेवटी मार्गदर्शन ते आहेच ना. आणि काय तुम्ही तसे गंभीर आहात सगळे करण्याला, फक्त तुम्ही पुढाकार घ्या आणि आम्हाला बोलवा, आम्ही येणार. लक्षात घ्या आम्ही बोलवतो म्हणणार आम्ही बोलवतो. आम्ही बोलू. शेवटी कसं आहे आपण एकमेकाला बोलूया. आता असं तू आम्हाला बोललो आम्ही तुला बोलू असं नको करायला. एकमेकाला बोलू आणि करू. सुंदर अत्यंत कार्यक्रम झालेला आहे आणि माझं हे पण फार लांबत चाललेलं आहे. आता काल हे थोडं मी याच्यावर बोललो होतो. आता काळेसाहेब आल्यामुळे त्यांना जरा माहिती व्हावी या ग्रुपची त्या संदर्भात बोललो आणि बोलताना सुद्धा आता पहिल्यांदाच काळेसाहेबांशी आपली भेट झाली आहे त्यामुळं फार मला अगदी कंट्रोलमध्ये मी बोलते. कुठं कंट्रोल झालाय काय थोडंसं कंट्रोल नसतं तर आणखीन किती बोललं. मास्तर शेजारी उभा सारखा आपल्याला डवसतोय. पण अत्यंत सुंदर कार्यक्रम झाला 2 दिवसाचा. आपल्या सर्वांच्या वतीनं मी काळेसाहेबांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं आणि आपण ज्योतीचा आणि काळे सरांचा थोडं आपले पुष्पगुच्छ देऊन आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं आपण थोडं स्वागत आणि सत्कार करूया. उद्या सकाळी बाकी सर्वांचं आपण जाताना करूया. फोटो काही गरज नाही. आपल्या पंढरपूर वर्गमित्र ग्रुपतर्फे आदरणीय काळेसाहेबांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त. एक बाजून कुठं काळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचा आपला सेपरेट आहे. डॉक्टर आशाला विनंती करतो. पलीकडे जा. थांबा सर तुम्ही थांबा. नाही राहू दे. गुच्छ सकट थांबा. पुरेशा एकदा दोघांचे आभार मानतो. चांगला पाहुणचार झाला. आपण सर्वजण ज्योतीच्या या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेतला. ज्योती आपले आभार मानते, पण आभार मानण्याबरोबरच ज्योती पण छान गाणी म्हणते आपल्याला माहिती आहे. त्यामुळं त्याचाही आनंद आपण या ठिकाणी घेऊयात. नाही हे उद्याचं नियोजन आपलं. मी गाणं म्हणण्यासाठी उभी नाही आहे. याच्या गेट टुगेदरचं सुरुवात कशी झाली आणि आम्ही धनंजयला म्हटलं की तू मालाडचा आहेस, आता सध्या मालाड तुझ्याकडे आहे तर तू मडला घे आणि तो
त्या क्षणी हो म्हटला आणि त्याने ते खूप सुंदर पद्धतीने स्टार्ट करून दिलं आपल्या गेट टुगेदरला ॲक्च्युली. त्याबद्दल पहिल्यांदा तुला धन्यवाद. दुसरं या गेट टुगेदर विषयी जेव्हा ठरलं की करायचं, मग जे आता याच्यामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मतांतर होणार होतीच, कारण सगळ्यांना आपलं मत मांडायलाच पाहिजे असं या कट्ट्यावरती ठरलेलं आहे. म्हणजे अलिखित नियम असल्यासारखं, पण तो लिगल नाही आहे ॲक्च्युली, पण तो केलेला आहे प्रत्येकाने. मग याला थोपवायचं कुठे? तर आज मला महेंद्र म्हटलं की तू मला वाईटपणा देतेयस, मी घ्यायला तयार आहे, तू चांगुलपणा घेतेयस. तर तसं नाही आहे महेंद्र. ॲक्च्युली हे थोपवायला फक्त तूच मला ह्याच्या बरा वाटला ॲक्च्युली, म्हणून मी फक्त तुला हे केलं की वाईटपणा चांगुलपणाचा नाही आहे. पण महेंद्रने ॲक्च्युली जे काही मला सांगायचं होतं मी नुसतं एका शब्दात सांगितलं की तो समजून जायचा की मला काय हे होतंय, की कुणी काही सांगितलं तर मी कसं ह्याला उत्तर देतो. तो म्हणायचा थांब मी बघतो, आणि त्यांनी ते पटकन उचलून धरले या सगळ्या गोष्टी, की जेणेकरून माझा अर्धा त्रास म्हणा, अर्ध उत्तरं द्यायच्या गोष्टी म्हणा वाचवल्या त्यांनी. त्याबद्दल महेंद्र तुझे पण थँक्स. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे जरी मिस्टर काळे म्हटले की मी काही नाही केलेलं, फक्त मी एकच त्यांचं सांगते, त्याच्यातनं तुम्हाला कळेल. मी जेव्हा म्हटलं रात्रभर पाऊस झालाय आणि अभिजित की चिखल हो आणि तर कसं करूया, तर त्याचं एकच वाक्य होतं, कुणाची गाडी रुतली तर तशीच ठेवायला सांग, आपल्या गाडीतनं त्यांना तिथे ने आणि मला एक कॉल कर, बस. त्याच्यावरून काय की तेवढीच साथ त्याची होती. ओके ठीक आहे, थँक्यू. सगळे आलेत. आग्रह पूर्ण करायचा ज्योतीचं आणि माझं कम्युनिकेशन कंटिन्यू ग्रुपवरती होतं, आणि ग्रुपवरती जिथं कुठं वेगळ्या दिशेने चर्चा जाती असं जाणवलं की ती मला मेसेज करायची, आणि मी पण लगेच त्याच्यावरती जी काही गरज आहे त्यानुसार मेसेज पाठवायचो, म्हणजे चर्चेचा विषय कुठे वेगळ्या दिशेनं जाऊ नये. आणि शेवटी मास्तर की आहेच आहे, त्यामुळं गोड शब्दात का होईना पण समोरच्याला नियंत्रण करण्याची गरज असायची. आणि म्हणून मी तिला गमतीनं म्हणलं की तू व्यवस्थित कार्यक्रम हँडल कर, जिथं कुठं हातात छडी घ्यायची गरज पडेल तिथं मी घ्यायला तयार आहे. आणि त्याच्यामध्ये वाईट वाटायचं काही कारण नाही, फक्त एक काही विषयांपुरती किंवा काही कामापुरती मर्यादित पद्धतीने आपल्याला कामकाज करावं लागेल. आणि आपण जे काही प्लॅन करू ते चांगलंच असेल, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कोणालाही डिस्टर्ब होणार नाही किंवा कोणाची काही वेगळ्या प्रकारचे फीडबॅक येणार नाहीत. त्यामुळं दोघांच्या कम्युनिकेशन म्हणून आपण जो काही प्लॅन तयार केला आणि तो ब्लाइंड गेम ज्याला आपण म्हणतो, ते फक्त पोचा पुढचा आमचा आम्ही बघू त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलं, आणि ते नियोजन तुम्ही सर्वांनी सहन केलं, ॲप्रूव्ह केलं, मान्य केलं. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या टीमचे मी मनपूर्वक अभिनंदन, आभार मानतो. आणि ज्योतीचं एक छानसं गाणं आपण ऐकूया. नाही खरंच गरजेचं आहे.